सोनी मराठीवरील जीवाची होती या काहिली या मालिकेतून विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पा काही कारणाने बाहेर पडले. त्यानंतर ते कोणत्याच मालिकेत किंवा सिनेमात झळकले नाही, तर त्यांना गंभीर आजार झाल्याचं समोर आलं. याबद्दल त्यांनी आता मित्रमणी या पॉडकास्टला मुलाखत देताना सांगितलंय. बाप्पा म्हणाले, मला कोरोना झाल्यानंतर चालताना धावताना नेहमीपेक्षा जास्त दम लागतोय हे माझ्या लक्षात आलं. माझा भाऊ डॉक्टर आहे, त्यांनी मला न धावण्याचा सल्ला दिला, कारण माझी साठी पार झालेली आहे. त्यानंतर सिटी स्कॅन केल्यावर कळलं की माझ्या फुफ्फुसावर जखम झालीय आणि डॉक्टर मला म्हणाले की तुम्हाला लंग फायरोसिस झालाय. आणि मग डॉक्टरांशी बोलून कळलं की या आजारावर काही उपायच नाही, औषधं सुद्धा नाही आणि हा आजार थांबवता सुद्धा येत नाही. तब्बल 13% माझं फुफ्फुस हे निकामी झालेलं होतं. त्यानंतर डॉक्टर म्हणाले, जगात यासाठी 2च गोळ्या आहेत, ज्याने आपण हा आजार वाढत जाण्याचा स्पीड कमी करू शकतो. काही दिवसांनी मला त्रास जास्त झाला आणि मी मालिका सोडली आणि कळलं की आता 13%वरून 43% इतकं माझं फुफ्फुस निकामी झालंय. 1 महिन्याच्या कालावधीत हे घडलं होतं. त्यानंतर यावर एकच उपाय म्हणजे लंग ट्रान्सप्लांट करणं, असं डॉक्टर म्हणाले. आणि हे सोपं सुद्धा नव्हतं. त्यानंतर या सगळ्याचा खर्च ऐकून मी यासाठी नकार दिला, पण माझ्या बायकोने मला समजावलं. तर 31 डिसेंबरच्या पार्टीच्या वेळी मी अक्षरशः खाली पडलो आणि माझा त्रास वाढत गेला. त्यावेळी मला लगेचच ऍडमिट केलं आणि डॉक्टरांनी मला व्हेंटिलेटर लावायचं ठरवलं. माझ्या बायकोला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं करू नका, त्यांनी जीव सोडला तरी चालेल. त्यानंतर काही दिवसांनी मला फुफ्फुस मिळालं आणि ते ट्रान्सप्लांट करण्याचं ठरलं. ऑपरेशन होऊन 72 तास मला तसंच ठेवलं होतं आणि मग त्यावर स्टिच मारण्यात आले. त्यानंतर बायकोने मला हात मारले आणि मी शुद्धीवर आलो. घरी आल्यानंतर माझी खूपच काळजी सुद्धा घेण्यात आली. माझ्यासाठी एक वेगळी रूम तयार करण्यात आली. या सगळ्यात माझ्या बायकोचा, मुलाचा आणि इतर मित्रमंडळींचा मला खूप सपोर्ट होता. बाप्पांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.